दुष्काळासाठीचे आपण 2-2 JR काढलात. या एकूणच शेतकऱ्यांच्या संपूर्ण व्यथाची जाणीव दुष्काळाने आणि अवकाळी पावसाने फार वाईट अशी अवस्था आहे. अध्यक्ष महोदय, तुम्हाला एक नमूद केलं पाहिजे या ठिकाणी की हे सगळं झालं असलं तरी दुष्काळी परिस्थितीवर सब कमिटी जी असते, कॅबिनेटची मीटिंग झाली, त्यानंतर सब कमिटीची मीटिंग घेतली. त्या मदतीसाठी जर केंद्राकडे प्रस्ताव पाठवला आणि केंद्राने पाहणी करूनही घेतली अध्यक्ष महोदय. पण आता केंद्राकडून 40 तालुक्याप्रमाणे ट्रिगर 1 मधील 194 तालुक्यांना मदत मिळेल अशी अपेक्षा होती अध्यक्ष महोदय. दुष्काळासाठी मंडळाचा घटक म्हणून समावेश न करता तुम्ही तालुक्याचा घटक म्हणून समावेश केला पाहिजे होता, हे त्यावेळेस आम्ही आपल्या निदर्शनास आणून दिलं अध्यक्ष महोदय. आणि केवळ हा प्रश्न विचारतो, आवाज उठवतो म्हणून आम्हाला विरोध करण्यासाठी आडमुठाची भूमिका आपण घेऊ नका, ही सुद्धा मागणी आम्ही आपल्याकडे करतोय. संख्याबळ आमचं कमी आहे, तुमच्याकडे संख्याबळ जास्त आहे, पण यातून आमच्या भूमिकाचा सुद्धा विचार, आम्ही मांडलेल्या प्रश्नाचं गांभीर्य हे अगदी सहज घेऊ नका. महाराष्ट्रातील जनता, हे 18 करोड जनता ही आपल्या सगळ्या अधिवेशनाकडे लाईव्ह बघत असते, डोळे लावून बसली आहे. मी इथे सत्ताधारी पक्षाला माझा किंवा सत्तेतल्या लोकांना माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय, खरंच तुम्ही ती आडमोठी भूमिका घेऊ नका. कारण ड्राफ्ट मॅन्युअल प्रमाणे नुसार काम करण्याच्या दिरंगाईसाठी जी दिरंगाई दाखवली गेली, त्यामुळे 194 तालुके यापासून वंचित राहिले. त्याच्यावर कुठल्या तरी गांभीर्याने विचार करा. केंद्राकडून ती मदत मिळणार नाही, ती चूक झाली. त्या चुकीचं प्रायश्चित्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 194 तालुक्यांना आज आपण काही म्हटलं तरी जो NDRFच्या SDRFच्या निकषाप्रमाणे त्यांना मदत मिळायला पाहिजे, त्यामध्ये हा शेतकरी निश्चितपणे वंचित राहिला अध्यक्ष महोदय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.